नमस्कार, मी श्रद्धा दराडे आणि माझी आई लता दराडे. आजचा यूट्यूबच्या ब्लॉगला आम्ही सुरुवात करत आहोत. मम्मीला म्हणलं, मम्मी आवरून ये. आमची मम्मी एखाद्या कार्यक्रमाला जाणार असल्यासारखं एकदम मस्त आवरून आली आणि मला म्हणते तू नाही आवरलं. बघा की आता हा काय प्रकार आहे नक्की. मला फक्त असंच म्हणलं चला यूट्यूबचा ब्लॉग करावा आणि लोक खूप ॲप्रिशिएट करतात. म्हणजे मी नाही आवडलं तर खराब दिसते आणि ही नाही आवडलं ते छान दिसते. अर्थ तुझा असाच झाला ना. मी कधी पण छानच दिसते. मग 9 महिने कोणी पोटात ठेवले? हे देखणं रूप हे भगवंताची देणगी आहे. 9 महिने सगळेच ठेवतात. तू असं म्हणते जणू काय सगळे 1-2 महिने ठेवतात. आमच्या मम्मीने एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले, 9 महिने ठेवलेत सगळ्यांनी. म्हणजे मला चांगलं म्हणलेलं क्रेडिट घ्यायचं आहे की नाही. मग तुला चांगलं म्हणलेलंच काय. मला मी म्हणजे आज ब्लॉग का करत होते कारण की माझ्या मम्मीने 2 वर्षापूर्वी वधूवर सूचक हे ग्रुप काढला होता वंजारी समाजाचा आणि पुणे जिल्ह्यासाठी. तर त्या ग्रुपवरती 2 वर्षानंतर ना आज म्हणजे 500 लग्न जमलेले आहेत आणि हे पूर्णपणे विनामूल्य आहे. घर बसल्या माझ्या आईने सुरुवात केली होती एका छोट्याशा कार्याची. कोणाचाही सपोर्ट नाही, काय नाही, फक्त एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा. तर त्या थ्रू त्यांनी लोकांना कनेक्ट केलं. वंजारी समाजासाठी एक असा प्लॅटफॉर्म तयार करून ठेवला जिथं मुलं आणि मुली, त्यांचे आई वडील, पॅरेंट्स हे सगळेजण एकत्रित येऊन बायोडाटाही एक्सचेंज करतात. आणि या गोष्टीची सहजासहजी सुरुवात झालेली नाही. खूप लोकांनी ट्रोल केलं, खूप लोकांनी अपोज केला या गोष्टीसाठी. पण माझ्या आईनी स्वतःवरती इतका तिचा विश्वास होता की मी हे एका चांगल्या कार्याची सुरुवात करते. यात मी कुठेही 1 रुपया घेत नाही, हा पूर्णपणे विनामूल्य आहे आणि मी विनामूल्य ठेवणार या तत्वावरती ती निघाली होती. आणि 2 वर्षानंतरनं आज सक्सेसफुली 500 लोकांचं म्हणजे 500 मुलींचं लग्न जमलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 1000 लोकांचं मिलन झालेलं आहे. आणि इतकं सोपं नाही. ह्या गोष्टी म्हणजे बाहेर याचे चार्जेस घेऊन सुद्धा या गोष्टी होत नाही. ते माझ्या मम्मीने घर बसल्या कुणाचाही सपोर्ट न घेता असते हे सक्सेसफुली करून दाखवलेलं आहे. मला खरंच खूप अभिमान वाटतोय की माझ्या आईनी एकदम छोटंसं बीचं रूपांतर आता मोठं वृक्षामध्ये झालेलं आहे आणि 2 वर्षात हे सक्सेसफुल झालेलं आहे. हजारो लोकांच्या दुआ तिच्या पाठीशी आहेत आणि त्याच दुआ आम्हालाही लाभल्यात. मला खरंच खूप खूप अभिमान वाटतो जेव्हा लोकांचे फोन येतात आणि ते सांगतात. आणि मी म्हणजे प्रत्येक वेळेस कॅमेरा ऑन नसतो. मी खूप वेळा ऐकले, इतके हृदयाच्या अंतःकरणाने ते सांगतात की खरंच ताई तुमच्या ग्रुपमार्फत आमचं लग्न जमलं. तुम्ही कित्येकदा माझी मम्मी ना मध्यस्थी बनून बोलते की कुठंतरी एक एरर येत असतो, कधी मुलाकडच्यांकडे येत असतो, कधी मुलीकडच्यांकडे येत असतो. तर त्यांच्यामध्ये एक दुवा म्हणून माझी मम्मी असते आणि ती त्यांच्यातलं प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करते आणि त्यांचं ते लग्न निर्विघ्नपणे होतं, जमतं, पारही पडतं. कॉल येतात तिला की असं असं झालेलं आहे, तुमच्या ग्रुपमध्ये आम्ही ही म्हणजे बायोडेटा टाकला होता, आमचं लग्न जमलेलं आहे. काही वेळेस ते म्हणतात आमचे पत्रिका टाका, काही वेळेस म्हणतात आमचं असं नाव आहे, तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये सांगा. इतकं छान वाटतं, खूप प्राऊड फील होतं, खूप म्हणजे खूप. मम्मा तू सांग कसा होता तुझा हा प्रवास. त्याचा तर खूपच काढलं होतं. त्यावेळी तर वाटलंही नव्हतं, कारण पहिले 5-6 महिने तर कोणीच बायोडेटा टाकत नव्हतं ना, कोणी या गोष्टीवरती विश्वास ठेवत होतं. मी जेव्हा कोणाला सांगायची मी पुणे जिल्हा वंजारी विवाह ग्रुप काढलेला आहे, आपल्या सगळ्यांसाठी काढलेला आहे, त्यावेळी मला सगळेजण म्हणायचे हा तू रिकाम टेकडी येस, काय पण सुचतं तुला, असं तसं बोलायचे. किंवा 1-2 नातेवाईकांनी तर खूप अशी टिप्पणी केली की विचारायला नको. पण माझं एकच डोक्यात होतं की मी जे बी करते चांगलं करत आहे आणि एक प्लॅटफॉर्म तयार करून ठेवायला पाहिजे. एक वंजारी समाजासाठी सगळ्यांची मुलामुलींची लग्न व्हावीत. आणि मी काही ठिकाणी मला फिरायची प्रचंड आवड आहे. मी काही ठिकाणी गेल्याच्या नंतर लोक सांगायचे हो आमकं अमकं स्थळ आहे तुम्ही बघता का, तमकं तमकं स्थळ आहे तुम्ही बघता का, आमच्या मुलीला बघा, आमच्या मुलाला बघा. आणि माहिती जेव्हा काढायला काही लोकांकडे कॉल जायचे तेव्हा लोक माहिती नाही सांगायचे. मग मी हे ओळखलं की अरे समाजामध्ये आज खूप गरज आहे या गोष्टींची, की कुणीतरी असं काहीच सांगत नाहीये. शेजारी स्थळ असेल तरी लोक सांगत नाहीत नाही आमच्याकडे नाही. आणि जेव्हा त्यांना कुठून तरी सुगावं लागतं की अरे शेजारी स्थळ होतं, विचारण्यात येतं तुमच्या शेजारी, अरे माझ्या लक्षातच आलं नाही म्हणतात.
असं नाही. लक्षात प्रत्येकाच्या असतं, पण सांगायचं कोणी आणि चांगलं म्हणजे कुणाचं होण्यासाठी मन लय मोठं असावं लागतं. हे बारक्या विचारांच्या लोकांची कामं नाही आहेत. अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक लोकांना बायोडेटे मी सेंड करत असते. काय लोकांना 8, 10, 15, 20 बायोडेटे मी सेंड करत असते. सांगत असते की तुम्ही बघा, बोला, विचार करा, जा या, हे सजेशन देत असते. प्रत्येक जण आपापल्या मॅच्युरिटीनुसार पळतोय, वागतोय, करतोय, सगळं झालं. पण मला जेवढं वाटतं, मी एक साधा सिंपल प्लॅटफॉर्म तयार करून ठेवलेला आहे. बिनधास्तपणे ग्रुपवरती बायोडेटा टाका. त्याच्या मोबाईल नंबर अनिवार्य आहे. जर मोबाईल नंबर नसेल तर तो बायोडेटा स्कॅम आहे असं मी जग जाहीर करत असते. याचा अर्थ एकच होतो की तुम्ही फोन नंबर जर टाकला तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल, तुमचं लग्न जमतील. आणि हळूहळू हळूहळू 5, 10, 15, 20, 25 आकडा, एका दिवशी 18 लग्न जमलेलाच आकडा आहे माझ्याकडं. एका दिवशी 18 लोकांचे मला कॉल आलेले आहेत की ताई, पार 12 वाजता रात्रीच्या, खूप तळतळीने, खूप म्हणजे आनंदाने, डोळ्यातून अश्रू. काही लोकांचे 6-6 वर्ष स्थळं बघण्यात निघून गेली, अक्षरशः सोडून दिलेली पण लग्न झालेली आहेत. मग त्यांचं जेव्हा फोन येतो, जेव्हा तळमळीने सांगतात, त्यावेळी तिथनं पुढं मी ठरवलं आता माघार नाही घ्यायची. आणि कोरोनाच्या नंतर 1-2 लग्न अशी जमली जी मी कुणालाही सांगताना त्यांचं उदाहरण देत असते की तुम्ही हे अशी लग्न जमली, तुम्ही करा, बघा. आणि हळूहळू हळूहळू कर 100, 150, 200 कडे आकडा गेला. जे पाहुण्याने टोमणे दिले ते त्यांच्याच मुलांची लग्न ग्रुपच्या माध्यमातून जमायला लागली. वेळ प्रत्येकाची बदलत असते, वेळ प्रत्येकावरती येत असते. असं नसतं हो की आम्ही नडून धरलं म्हणजे तुमच्या मुलांची लग्न होते, असं नसतं. भगवंत कुठं नाही कुठं मार्ग देत असतो. आज अनेक ठिकाणी अनेक ग्रुप आहेत आणि जे मोफत सेवा करत आहेत, आणि त्याच्यात मी पण आहे. फक्त मी लेडीज असल्यामुळं माझ्याकडे लोकांचं जास्त फोकस राहिलं. आणि जे पण टाकते एकदम प्रेशियस. माझा ग्रुपमध्ये तुम्हाला कधी गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज दिसणार नाही, बर्थडे विशेष दिसणार नाही, कुठली राजकीय पोस्ट त्याच्यावरती नसते. एव्हाना जेव्हा 500 लग्न पूर्ण झाले तेव्हा मी काल एक माझा व्हिडिओ काढून टाकलेला आहे आनंदाचा. एकही कोणाचा व्हिडिओ, माझ्या डोळ्यात काजळ घातल्यासारखं माझं ग्रुपवरती लक्ष असतं. नाही टाकत मी कोणावरती, नाही टाकू देत मी कोणावरती, लगेच डिलीट करून टाकते. आज म्हणून तो ग्रुप खूप यशस्वीरित्या चाललेला आहे. अनेक जणांचे फोन दिवसभर चालू असतात. काही आनंदासाठी येतात, काही लोक लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी येतात, काही अनेक जणांचे अनेक. कोण समस्या सांगत असतं, ताई मग आमची मुलगी 12वीच पास आहे, तिला 12वी 13वी मुलगा झालेला बघा, शेतकरी बघा. अनेकच प्रत्येकाचे प्रॉब्लेम्सच नाहीये. फक्त मी बायोडेटे टाकत राहते. एक प्लॅटफॉर्म तयार करून ठेवला आणि आज तो आकडा 500 वरती झाला. मला याचा प्रचंड आनंद होत आहे. गेले 2 वर्ष, पण या 2 वर्षात रुळावरती गाडी आणेपर्यंतच खूप स्ट्रगल केला तिने. पण आता ती गाडी तुफान एक्सप्रेस हायवेने पळत आहे, मेट्रो सारखी पळत आहे. 500 लग्न पूर्ण झालेत काल. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी काढलं होतं तेव्हा इतक्या लोकांनी मला नावं ठेवली होती, काय पण करत राहती, काय पण, पुन्हा कुणाचा 1 रुपया पण घेत नाही मी. मोफत सेवा फक्त. आमचं पण नाव द्यायला दे ना, बिंदास. एकदम छान मोफत सेवा आहे, मोफत एकदम. घर बसल्या घ्यायला सुरू केलेली सेवा. पहिली लोकांनी 6 महिन्यात ते पण लग्न जमलं नव्हतं. नंतर मग वाढत गेलं आणि काल 500 आकडा पूर्ण झाला. आता 501 आमच्यापासून सगळं. कुठलीही राजकीय पोस्ट टाकायची नाही, कुठलंही गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज टाकायचे नाहीत. कुणाचं बर्थडे विश असेल तर पर्सनली मेसेज करायचे, ग्रुपवरती टाकायचे नाहीत. डोळ्यात काजळ घातल्यावर सतत माझं ग्रुपवरती लक्ष असतं. मी कुठलंच व्हिडिओ टाकू देत नाही, काय नाही. फक्त मुला मुलींचे बायोडेटे, आणि ते पण बायोडेटा टाकल्याच्या नंतर खाली त्याच्या सिम्बॉल्स लावते. तो एक बायोडेटा पूर्ण. बाकीचे ग्रुप जर बघितले ना, सरसकट ग्रुप वरती बायोडेटे पडलेले असतात. त्यामुळं आणि काही वेळेला कसं होतं, रेंज नसेल ना तर मुलीचा फोटोवरती जातो, नाव मुलाचं खाली येतं, असं होतं. मग ते गैरसमज होत राहतात लोकांचे. पण तसं न करता मी ग्रुपमध्ये मुलीचा फोटो त्याखाली तिचा बायोडेटा लगेच खाली सिम्बॉल असं एक कर. त्यामुळे लोकांना एवढं विश्वास, अरे
एक एक मुलगा मुलगी बघता एकदम फ्रेश ग्रुप वाटतं, त्याच्यात कुठलंही नाही. बाकीच्या ग्रुपवरती कोणी मयत झाली आहेच, कोणी निवडून आलं आहेच, कोणी काय काय टाकतच आहे. ग्रुप काढणं बंद करणं, त्याच्यात अनेक फ्रॉड लोक पण असतात, स्कॅम करणारे असतात. ग्रुप बंद पाडण्यासाठी एक जॉईन होतात एक्झिट होतात, जॉईन होतात एक्झिट होतात. आता मध्यंतरी 100 लोक एक्झिट झाली. मग काय चांगली नाही. सगळे स्कॅमवाले आहेत का? नाही. पण मी सगळ्यांना सांगितले की तुमच्या मुला मुलींची जर लग्न जमली असतील तर तुम्ही ग्रुपमधून एक्झिट व्हा, कारण ते बायोडेटे पडत राहणार आणि तुम्ही इरिटेट होत राहणार. त्यापेक्षा सोपं तुम्ही एक्झिट घ्या. पण काही लोक मुद्दाम म्हणून जॉईन होतात, लेफ्ट होतात, जॉईन होतात. मग लोकांचा गैरसमज होतो, अरे ग्रुप चालतोय की नाही. आणि स्कॅम लोकांना तेच पाहिजे असतं की तुमचा ग्रुप कसा पटकन बंद पडेल, त्याच्यावरती त्यांचं ध्येय. कारण त्यांना इन्कमचा हे येतो, एक 4,000 रुपये भरून घ्यायचे, 3,000 रुपये भरून घ्यायचे ग्रुपच्या मार्फत भरायला लावतात ती लोक. आम्ही तुम्हाला बायोडेटा टाकतो, बायोडेटा टाकत नाहीत. बायोडेटा टाकला तर दुसऱ्या कोणाचा तरी फोटो असतो, दुसऱ्या कोणाचा तरी बायोडेटा असतो आणि मोबाईल नंबर दिला जात नाही. तुम्ही म्हणतात 3,000 रुपये टाका, आम्ही तुम्हाला बायोडेटा टाकतो, टाकल्या जात नाही. अशा स्कॅम लोकांपासून सावध राहा. माझा मध्ये ग्रुप बंद पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला. आता तुझ्या ग्रुपमध्ये किती लोकसंख्या? आता मी 650, त्यातनं 101 लोक एक्झिट झालेली आहेत. काही लोकांची मुला मुलींची लग्न झालेली आहेत, ते एक्झिट झालेले आहेत. पण काही लोकांची मुलाचं झालं असेल तर मुलगी राहिली, मुलीचं झालं असेल मुलगा राहिलेला आहे, ती लोक अजून जॉईन आहेत. आता ग्रुपमध्ये जो बायोडेटा असतो, प्रत्येकाची सिस्टीम वेगवेगळी असते. की काही लोकांना माहिती नाही, जसं की मोबाईल नंबर. आता माझा बायोडेटा असेल किंवा अजून कोणाचा बायोडेटा असेल, पॅरेंट्स म्हणून त्यांना माहिती मी माझ्या नातेवाईकाकडेच टाकला, त्याच्यामुळे त्यात नंबर वगैरे नसतात. तर असे कुठले कुठले कॅटेगरीज आहेत की त्या कंपल्सरी त्या बायोडेटामध्ये असलेच पाहिजे? त्या बायोडेटामध्ये पहिलं नाव, तुम्ही कुठं राहतात ते, तुमचं एज्युकेशन, जिथं जॉब करतात ते, आणि तुमच्या आई वडिलांचा मोबाईल नंबर हा टाकलाच पाहिजे. एवढं तर मी सक्तीने सांगत असते की तुम्ही बायोडेटा काढला तर ते सांगा. त्याच्यामुळं बायोडेटा जर मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही बायोडेटा टाकतच नाही. लोक मला इकडून बायोडेटा टाकतात आणि पुढं मी टाकून देत नाही. मला फोन येतो, अरे ताई साहेब तुम्हाला मी बायोडेटा टाकत. हो, तुम्ही मोबाईल नंबर नाही टाकला त्याच्यावरती. मग आठवणीने मोबाईल नंबर टाकतात, कारण माझ्यातनंच बायोडेटा उचलून काही लोक स्कॅम पण करणारे आहेत, त्याच्यातनंच लाखो रुपये कमवणारे आहेत. आणि हेच चार्जेस जर मी 3,000 घेतलं असतं, आहे हेच चार्जेस, तरी मी आज 25-30 लाख रुपये कमवून मोकळे झाले असते. पण माझ्या डोक्यात एकच होते, एक समाजसेवा होईल, एक असा प्लॅटफॉर्म तयार करून विश्वासाचा ठेवायचा आहे मला, की जेणेकरून सहजरित्या ज्याला कुणी नाहीये. आता एक मध्यंतरी एक ताईंचा फोन आला होता की कोरोनामध्ये माझे मिस्टर गेले, ताई माझं बघणारं कोणीच नाहीये. म्हणलं तुमचे भाऊ बहीण आत्या नणंद कोणी असेलच किंवा, म्हटलं ताई तर काही वैयक्तिक कारणाने पटत नाही. म्हटल्या माझं बायोडेटा करणार कुणीच नाहीये ताई, माझ्या मुलीचं लग्न करायचंय मला, प्लीज म्हणल्या, प्लीज मला मदत करा तुम्ही. म्हटलं ठीक आहे. योगायोगाने 1 महिना 2 महिने तिने संपर्कात राहिली सतत माझ्या. योगायोगाने जवळचाच बायोडेटा त्यांना मी टाकला. म्हणजे तुमच्या गावाच्या तिथलंच आहे की हो. म्हटले हा मी बघते. मग त्यांनी बघितलं, दुसरीकडून चौकशी केली त्या मुलाची वगैरे. त्या मुलाच्यांना घरच्यांना माहिती दिली की अशी मुलगी आहे, तिचं वडील नाहीयेत, मुलगा लहान आहे त्यांचा आणि मुलगी लग्नाला आलेली आहे, तर तुम्ही कराल का? म्हणजे काही हरकत नाही, आम्हाला कष्ट करणारे पाहिजे बस. आणि त्या मुलीचं लग्न झालं. त्यावेळी त्यांच्या जे हृदयातनं त्या माऊलीच्या जी अश्रू फुटत होते की सगळी नातेवाईक फक्त ह्या मुलीचं लग्न कसं होतंय बघतोच आम्ही, या गोष्टीवर नडून धरलं होतं त्यांना. ती गोष्ट मी त्यांची सहज करून दिली. त्याच्यामुळे त्यांना एवढा आनंदाश्रू झालं, इतका आनंदाश्रू झालं. नंतर तेच नातेवाईक मला म्हटले की काय मुलींची लग्न कुठं राहतात का, होऊनच जात असतात असं तसं. म्हटलं अगदी बरोबर आहे. हेच करायचं असतं तर पुरीचं वय 29 कडे गेलं नसतं. म्हटलं याच्या आधी तुम्ही झोपले होते का? मग काही वेळेला मी अशी पण बोलते ना, नातेवाईक जरी असले लगे लक्षात येतं, कारण हे तेच लोक बोलतात लग्न जमल्याच्या नंतर ना. मग तुम्हाला जर इतकीच ही होती तर तुम्ही 28 तोपर्यंत कुठली स्थळं दिली ती का? मी त्यांना म्हणलं तुम्ही किती स्थळं दिली त्या ताईंना?
काहीच उत्तर देता आलं नाही त्यांना. आता मी जेव्हा जमवलं तेव्हा मुलींची लग्न होतच असतात. जन्मल्याच्या नंतर आई वडील एक्सपायर होतात, त्यांची होतातच की, लहानाची मोठं होतातच की. पण आता गरज काय, मुलगी जेव्हा वयात येत असते, मुलगा जेव्हा वयात येत असतो, तेव्हा नातेवाईक अनेक कारणाने रुसतात फुकतात टायमिंगला. मग अशा लोकांसाठी मी हे प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. सर्वसामान्य मोठ्यांच्या ह्याच्यात असतात, पण जे सर्वसामान्य लोकांसाठी मी हा ग्रुप तयार केलेला आहे. आणि लोक विश्वासाने आज 500 आकडा म्हणजे नॉट अ जोक. अजिबात म्हणजे विचार पण नाही करू शकत. एका हातून 500 लग्न जमणं, तेवढ्यासाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म करणं. आणि ऍक्च्युअल मध्ये हा प्लॅटफॉर्म आत्ताचा नाही, हा खूप जुना प्लॅटफॉर्म आहे. पण त्याचा एका चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करणं हे खूप म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे. आणि तुला घरात बसून ही सुचली ते म्हणजे एक आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आहे. सोपं नाहीये या सगळ्या गोष्टी. आता आमच्याकडे पण इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहेत, कितीतरी अजून आहेतच की. पण या पण गोष्टीचं अशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो. आपण नाती जोडू शकतो. आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करू शकतो. हे फक्त तूच करू जाणं. बरं मला आता हे सांग की कित्येक कॉल मध्ये तू मध्यस्थी म्हणून होते. ऍक्च्युली दोन्हीकडून पसंती पडते, त्याच्यामुळे मध्यस्थी कोण ना कोणतरी लागतं. तर त्यामध्ये कुठले प्रॉब्लेम फेस करतात दोन्हीकडच्या बाजू, आणि तू तिथं मध्यस्थी म्हणून काय काम करते? आता मी जवळजवळ 500 लग्नामध्ये फक्त 100 लोकांच्या मध्येच, 100, 125 किंवा 150 एक आकडा मोजलेला नाहीये. मी फक्त त्यांना सांगते, मला फोन कॉन्फरन्स वरती घ्या, तुम्हाला मुलगा मुलगी पसंत आहे का, मुलीला विचारते तुला मुलगा पसंत आहे का, ठीक आहे. त्यांचे पॅरेंट्सला विचारते, बाबा तुमचं काय झालंय, दोन्ही पार्ट्यांचं ऐकून घेते. मग परस्पर फोन करते दोन्ही पार्ट्यांना की बाबा तुम्ही कुठपर्यंत येऊ शकता. याही पार्टीला विचारते, बाबा घ्या थोडंसं मळून, हाय असं तसं करून मध्यस्थी कुठंतरी मध्यस्थी गाठते मी. आणि मग दोन्ही पार्ट्यांना परत कॉन्फरन्स वरती घेऊन सांगते. एक फोन कमीत कमी 7-8 वेळा तरी होतो माझा. ह्याला झालं की याला, याला झालं की याला. पण त्या दिवशी मी परफेक्ट नियोजन करते. आणि मग त्या दिवशी जेव्हा असं वाटतं की बाबा चला, कुठं थोडक्या गोष्टीवरती राहिलेलं असतं, कुठं मला 5 तोळं पाहिजेत पण मग 4 तोळं, कुठं 2 तोळं, किंवा मग आमचं मुलांची इगो असतात. आता मध्यंतरी एक असं लग्न जमलेलं, मुलगा मुलगी पसंत झाली, सगळं झालं, पण मुलीच्या आई वडिलांनी मुलाला शेती किती आहे विचारली आणि म्हणजे शेतीचा 7-12 दाखवा. तर त्यांना एवढा इगो हर्ट झाला त्यांचा, आमचा शेतीचा 7-12 दाखवा म्हणजे आम्ही काय खोटारडी माणसं आहेत का. म्हटलं असं नाही. तर हा तुम्ही चुकीचा अर्थ घेतला, याच्यावर पॉझिटिव्ह का घेतला नाही बरं तुम्ही हा का नाही विचार केला की जे आई वडील आपल्याला मुलगी देते ते किती बारीक बघतात. तुम्ही हा का नाही पॉइंट घेतला. म्हटलं तुम्ही हाच पॉइंट का घेतला. तुमचा इगो जागृत झाला. आणि आज दुनियामध्ये जी फसवागिरी निघालेली, म्हटलं दाखवते एकाची शेती, करतात असती दुसऱ्यांची, हे आहे म्हणून चेक केलं जातं. तुमचं आहे म्हटल्याच्या नंतर तुम्हाला राग यायची काय गरज आहे. तुमचा मुलगा आहे दाखवा म्हणजे तुम्ही दाखवलात ना, कशा गरजेचा आणून दाखवला, मग ते हसतात नाहीच की. मग तुम्ही अनकम्फर्टेबल होताल का. बरं तुम्हाला म्हणलं हा तुमचाच मुलगा आहे का, बरं एकदा म्हणलं तुम्हाला हा माझाच आहे, मग तुम्हाला हाच प्रश्न 4-5 वेळा विचारला, तुम्ही काय म्हणा कोणीतरी चुकीची माहिती दिली काय माहिती. हा असा कसा प्रश्न विचारू शकतात. मी आता इतकं म्हणतोय, मग तसंच असतं. म्हटलं काही गोष्टी अशा असतात, काही गोष्टी अशा असतात. ते असं दोन्ही लोकांना समजून सांगून मी ते, आणि 10-10 मिनिटाच्या फरकांवरती लोकांची लग्न जमवलीत मी. आणि विशेष म्हणजे मला कुणीही ओळखत नाही, फक्त लता दराडे हे नाव आज आपल्या या समाजामध्ये लता दराडे एक विश्वासाचं नाव झालेलं आहे की या ताईंकडे गेले की बाबा चला आपण बायोडेटा टाकला ना आपलं काहीतरी होईल. जमवतात ते त्यांचं ते करतात, पण एक ट्रस्ट म्हणतात ना, एक विश्वास म्हणतात ना, अगदी हक्काने मला फोन करून सांगतात, ताई माझ्या मुलीला मुलगा बघा बरं का हो. आता 2 वर्षाच्या ह्याच्यात तुझ्या हातून आता इतके लग्न जमलेले, त्यातला सगळ्यात जास्त मेमोरेबल राहील असा इन्सिडेंट कुठला आहे का की तू यात मध्यस्थी म्हणून बोलली आणि ते लग्न पारही पडलं, खूप चांगलंही चालू आहे, किंवा असं कुठलं आहे का की ते जमत नव्हतं इतक्या वर्ष, की मध्ये मगाशी पण तू म्हणते की 6 वर्ष झालं ते बघतायत अजून नाही झालं, तर असं कुठला इन्सिडेंट आहे का की खूप वर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांना तुझ्या हातून यश भेटलं? हा सगळ्यात मोठं मी सगळीकडे हे उदाहरण देत असते. एक अतिशय वंजारी समाजामध्ये चांगल्या लेवलचा मुलगा होता. स्पोर्ट बाईक घेतली, वडिलांनी घेऊन दिली,
आणि स्पोर्ट बाईक घेऊन दिल्याच्या नंतर ना ऍक्सिडेंट झाला त्या मुलाचा, त्याच्यात त्याचा पाय गेला, त्या मुलाचा एक पाय गेला. आता तो 26-27 वर्षाचा असताना पाय गेला, पण हळूहळू हळूहळू एक 2-4 वर्ष झालं त्याला रिकवर करायला 1-2 वर्ष गेली. नंतर त्याने डुप्लिकेट पाय लावला. आणि मला वाटतं मी ग्रुप काढल्याच्या नंतर ना 32-33 वय होतं त्या मुलाचं, त्याचा मला फोन आला मला की ताई एखादं स्थळ असेल तर सुचवा. तर त्यांना म्हटलं तुमचे आई वडील कुठे आहेत? तर ते म्हणले आमचे खूप मोठे बिझनेस आहेत. तर म्हटलं हा फेकूचंद दिसतोय, असं कुठं असतो का? मुलगा कुठं स्वतःहून फोन करून सांगतो का? म्हटलं हा 101% फेकूचंद आहे म्हटलं. त्यांनी मला सांगितलं होतं आमचं घरचं खूप छान आहे, माझ्या घरी नोकर चाकर आहे सगळे. म्हटलं एवढं सगळं छान आहे, याचं लग्न का जमाना आहे? पहिला 2-3 फोन झाले, 4-4थ्या फोनला मी त्याला चेष्टा म्हणून टिंगल करायला गेले. म्हटलं हा बघू, म्हटलं तुमच्याकडे काय कमी आहे का? तुम्ही मस्त श्रीमंत माणसं आहेत म्हटलं, तुम्हाला पोरींची लाईन लागली पाहिजे, असं नाही ना म्हटलं. मग तुमच्या डोळ्यात काय फरक आहे का काय? मग ते म्हणले अहो माई असं असं झालं, माझं ऍक्सिडेंट मध्ये पाय गेलेला आहे आणि कृत्रिम पाय लावलेला आहे. तर म्हटलं बापरे, म्हणूनच म्हटलं लग्न जमलं नाही. तरी पण जमतात, मोठ्यांची घरची असले की जमतात. मग त्याच पिरियड मध्ये एक ताई होती, त्यांची मुलगी होती. त्याच एक 10-15च्या कालावधीत त्या ताईंचा मला फोन आला की ताई म्हणल्या माझ्या मुलीला मुलगा बघा, अंगावरती फक्त पांढरे कोड आलेले, फोड तसले पांढरे चट्टा आलेले म्हणजे बाकी सगळं छान आहे म्हणले, आमचं सगळं एकदम मस्त आहे म्हणजे. माझ्या मुलीचं लय वय झाले ताई, हात जोडून विनंती म्हटल्या माझ्या मुलीला स्थळ बघा ताई. लय तळतळीन ती बाई फोन करायची, हाही मुलगा फोन करायचा. ह्याच्यात 15 दिवस गेले माझे, 2 महिने तर ह्याच्यातच गेले ते की कधी याने फोन कर कधी त्याने फोन कर, हा हा म्हणायचे ठेवून द्यायचे. एका दिवशी दोघांचेही फोन आले, यांचा फोन चालू होता तोपर्यंत त्या मुलीच्या आईचा फोन चालू होता तोपर्यंत मुलाचे मिस्टर कॉल पडलेले होते. मग अचानक डोक्यात क्लिक झालं, म्हटलं यांना विचारून बघूयात का. मग लगेच त्याच्या आईला म्हटलं एक मुलगा म्हटलं चांगल्या घरचा म्हणतोय तो, पण त्याचा पाय नाहीये, कृत्रिम पाय लावलेला आहे, चालेल का? म्हणजे चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्या मुलाला लगेच कॉल केला, मुलाला म्हटलं मुलगी अशी अशी आहे, अंगावर कोड फुटलेला आहे, फक्त तुला चालेल का? म्हटलं काही हरकत नाही, चालेल ताई, ओके. म्हटलं बघा तुम्ही बैठक करून तुमचे नंबर एक्सचेंज करते. आणि मग दोघांचे नंबर मी एक्सचेंज केले, दोघांचं ते जुळून आलं त्यांचं नातं. त्यांना एक लहान बाळ झालं आणि बारशाला निमित्त त्यांनी मला 14,000ची साडी घरपोच पाठवली. हा माझ्यासाठी अतिशय मेमोरेबल प्रसंग होता. त्यांनी मला फसून साडी पाठवली, कारण मी माझ्या माहेरकडनं 2006-7 सालापासून साडी घेत नाही, कारण ते मी पाळलेलं आहे. मी कोणाकडूनच कपडा घेत नाही. पण ती एक मला म्हटले तुम्हाला पत्रिका टाकायची आहे म्हणून त्यांनी मला ही केलं आणि फसवून त्यांनी पाठवली. आणि मी त्यांना रिटर्न पाठवायचं केली. ते म्हणजे तुम्हाला नाही त्या माझ्या भाचीला द्या म्हणून साडी, माहिती आहे ना तुला, तुमच्यासाठी नका ठेवू, माझ्या भाचीला ती साडी द्या. मग ती साडी आपण घरी ठेवली. म्हणजे माझ्यासाठी हा अगदी मेमोरेबल प्रसंग राहिला माझ्या आयुष्यामध्ये. त्यांचं लग्न, त्यांचं ते कौतुक सोहळा, खूप आग्रह केला होता त्यांनी, ताई तुम्ही लग्नाला याच म्हणून, गाडी पाठवून देतो तुम्ही याच. पण म्हटलं नाही, माझं टार्गेट आहे ज्या दिवशी 1000वं लग्न असेल त्या 1000 लग्नालाच मी उपस्थित राहणार, मग दुनियेतल्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या. हा माझ्यासाठी अमेझिंग मुवमेंट होता. अनेक क्षण असे असतात की रात्रीच्या 11-12 सुद्धा काही लोक फोन करून सांगतात ताई माझं लग्न जमलं. कारण या क्षेत्रामध्ये अनेक लोक मुली बघायला जातात, 5-5, 6-6 मुली बघितली की माणसं कंटाळतात. आणि मग ग्रुपमध्ये असंख्य मुली त्यांना बघायला मिळतात, त्याच्यातून एखाद्याची निवड होते, पटकन लग्न जमून जातं. मग आता तुझ्यावरती जे विशेष टीका टिप्पणी जे करत होते, असे जे थोर माणसं ज्यांनी तुला अजूनच प्रेरित केलं या चांगल्या कार्याकडं प्रेशरने जाण्यासाठी, म्हणजे जी गाडी इतक्या दिवस रुळावरती येत नव्हती, एक्सप्रेस हायवेने जी गाडी पळते पण ती पळू नये म्हणून जे प्रयत्न करत होते, त्यांचा एखादा असा अनुभव आहे का की जे तुला नावं ठेवत होते की तुझ्याच ग्रुप मार्फत त्यांचे लग्न जुळले? असा अनुभव आहे मला. टीका टिप्पणी करणारे अनेक भेटले आणि पाहिजेतच, कारण तोपर्यंत तुमची प्रगती होत नाही. मला खूप तू घरात आहेस, रिकाम टेकडे येस, काय पण करत राहती,
कुणाचं वाईट झालं तर, आणि वाईट झालं तर म्हणजे मी पैसे घेतले तर वाईट होईल ना. पण मी एक ग्रुप काढलाय, त्याच्यात तुम्ही बायोडेटा टाकताय, त्याच्यातून तुम्हाला 100 स्थळ येत आहेत, तर तुम्हाला वाईट म्हणण्याचा अधिकार नाहीच आहे ना, आणि मला कोणी म्हणूही शकत नाही ना. असं म्हणलं ब्राह्मण काकाचे लग्न लावतात त्यांच्यावर येईल ते का? तर किती गुणांनी ह्यांनी मिळून पार मुहूर्त बिरत, पार जाण्याचा मुहूर्त, येण्याचा मुहूर्त, जमवण्याचा मुहूर्त, लग्नाचा मुहूर्त, त्याच्या विधी, एवढं सगळं करून सुद्धा ज्यांचे दिवस यायचे ते होतातच ना. आणि मग पण मग त्यांनाच नंतर काही दिवसानंतर लक्षात आलं, मग त्यांनी ग्रुप जॉईन केली, अच्छा. आणि त्यांच्या मुला मुलींची लग्न जेव्हा ग्रुपमधून जमली, तेव्हा मग त्यांना लक्षात आलं की अरे हे चांगले, वाईट नाहीये. पण तोपर्यंत बाजी निघून गेली होती, आणि मी तो उलट त्यांचे मनापासून आभार मानते. मनापासून आभार मानते की एक कोणीतरी आपल्याला जेव्हा आपल्यातल्या खोडी दाखवतं, आपल्यातली चुका दाखवतं ना, तेव्हा माणूस जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे आणखीन लक्ष देऊन करतं काम. जोपर्यंत तुमचं सरळ चाललंय तो नाही, लय चांगले म्हणून तुम्ही सुधारणार नाही. पण लोक पाडण्यासाठी जे डोकं लढवतात ना, त्याच्यातच आपला नेहमी फायदा होत असतो. अगदी बरोबर. अजून काय प्रश्न आले? हा, महत्वाचं विचारायचं राहिलं, वधूवर सूचक मेळावा जो घेणार आहे त्याबद्दल काय सांगणार? तो कधीपर्यंत होईल आणि त्याच्या अटी आणि नियम काय? मी बारामतीत वंजारी विवाह सोहळा, वधूवर सूचक जे आहे म्हणतात त्याला, मेळावा भरवणार आहे. आणि त्याच्यात जानेवारी फेब्रुवारी हे चालूच आहे माझं. या कुठल्या तरी 1-2 महिन्यामध्ये मी भरवणार आहे. त्याची लोकसंख्या खूप कमी ठेवणार आहे तात्पुरती, कारण मॅनेज करणं होतंय की नाही होत, सगळ्या नियोजनात बसलं पाहिजे ते. आणि लवकरच तारीख आणि ते जाहीर करण्यात येणार आहे, आणि सांगणार आहे की नवरा किंवा नवरी उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे, आणि कोणाचं जमलं तर त्याच्यातच लग्न उरकून टाकणार आहे मी त्यांचं. सगळं हार तुरे सगळं ठेवणार आहे, आणि तिथंच सगळ्यांच्या समोर मी लग्न लावून देणार आहे त्यांचं. अगदी बरोबर. त्याच्या काय अटी नियम काय, की काय पाहिजे त्यासाठी? त्याच्यासाठी फक्त मुलगा, आई वडील, एका व्यक्तीबरोबर 2च व्यक्ती फ्री येऊ शकतात, तिसरा व्यक्ती अलाउड नाही. त्याला यायचं असेल तर चार्जेबल राहणार आहे ते, कारण तर प्रत्येक गोष्टीचा खर्च आहे तिथं, त्याच्यामुळे ते चार्जेबल असणार आहे माझं. कुठलीही राजकीय व्यक्ती नसणार आहे, त्याच्या सर्वसामान्य लोकांसाठी हे आहे. ते पण महत्वाचं नाही. झालं मग करायची समाप्ती. सो धन्यवाद. जे इंस्टाग्रामला सतत मेसेज करून विचारत होते की आम्हाला पण ग्रुपला ऍड व्हायचंय, किंवा तुम्ही जेव्हा मेळावा घेणार त्यात आम्हाला सहभागी व्हायचं आहे. सो इंस्टाग्राम वरती इतक्या वेळची रील पोस्ट करून ही पण होत नाही. म्हणलं त्यासाठी म्हणलं युट्यूबचा एक ब्लॉग असा करावा की पॉडकास्ट सारखा, की ज्यातूनच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. म्हणून आज मी तो व्हिडिओ ब्लॉग थ्रू केला, आणि लवकरच तुम्हाला तारीख सुद्धा कळवण्यात येईल. नेहमीच म्हणजे आतापर्यंत जसं सपोर्ट केला आहे तसंच साथ द्या, सपोर्ट करा, प्रेम असू द्या. खूप खूप धन्यवाद.